2017पासून जे HLL कंपनी चालू केलेले आहे महाराष्ट्रामध्ये शासनाने, हे प्रोजेक्ट आता सध्या गव्हर्नमेंट बंद करण्याच्या मार्गावर असल्यामुळं बरेच 6 ते 6,500 युवक महाराष्ट्रामध्ये बेरोजगार होत आहेत. तरीही गव्हर्नमेंटने सध्या आम्हाला हो प्रोजेक्ट बंद पडल्यानंतर शासनातील दुसरी कुठली आरोग्यामध्ये सेवा असेल त्याच्यामध्ये समाविष्ट करून म्हणजे आमच्यावर उपास मारळीची येऊ देऊ नये. किंवा दुसरी गोष्ट आम्ही 2017पासून शासनाच्या सगळ्या योजनेमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे PHC लेवल असेल, RS असेल, कोविडच्या काळामध्ये आम्ही खूप काम केलेलं आहे. तरी शासनाने आम्हाला बेरोजगार करू नये. आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जे HLL कंपनीमध्ये जे काम करणारे जे आमचे युवक बांधव आहेत यांच्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि सन्माननीय आरोग्यमंत्र्यांना याचा साकल्यांना विचार करावा की हे जे मुलं आहेत गेल्या 2017पासून आपल्या सेवेमध्ये आहेत, शासनाच्या सेवेत आहेत, परंतु यांनाही कुठलेही मोठ्या प्रमाणात मानधन नसताना आत्तापर्यंत त्यांनी आपल्या जनतेची आणि शासनाची सेवा केलेली आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला मोठमोठाले रोजगाराचे आश्वासन देतात, परंतु आजच तुम्ही 6,000 बेरोजगार या महाराष्ट्रामध्ये तयार करत आहात. हे बेरोजगार कुठे जाणार पुन्हा? म्हणून याचा तुम्ही विचार करावा. HLL कंपनीला पुन्हा अजून सेवेमध्ये शासनाच्या सेवेमध्ये देऊन या मुलांना पण शासकीय या योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे, जेणेकरून हे पुढं बेरोजगार होणार नाहीत. आणि जर तुम्ही तुमच्याच शासनामध्ये यांना जर बेरोजगार करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याची आपण कृपया दखल घ्यावी.